गडचांदूर शहरामध्ये आपण आहो आणि आपल्यासोबत मतदार आहे इथले, त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत की कोण विकास करणार आहे. भाऊ काय सांगाल, ही निवडणूक कशी असेल, कोण निवडून येणार आहे? निवडून पक्का निलेश भाऊ ताजे येणार आहे आणि त्याचं पॅनल सुद्धा येणार आहे. गडचांदूर मध्ये सव्वा पूर्ण जर आपण बघितलं तरी पूर्ण गडचांदूर निलेश भाऊ ताजेकडे आहे. काय समस्या आहेत गडचांदूर शहराच्या, जो विकासाचा अजेंडा घेऊन निलेश भाऊ निघले आहे? आता ते आपला मोल्या ते रोड म्हणा, पाण्याचे काही नळ पाई हे ते सर्व आता सुविधा निलेश भाऊनं करणार आहे. आपण कोणत्या प्रभागातले मतदार आहात? वार्ड नंबर 5. अच्छा, कोणत्या असुविधा आहेत ज्या निलेश भाऊ सॉल्व्ह करणार आहेत आपल्या? करणार आहे ना, पुढे सगळं सांगितलं, नाल्या, फिल्टर पाणी सगळं ते करतो म्हणतात. आपलं मत कुणाला असेल? निलेश भाऊ चॅनल टू चॅनल. नगर परिषद प्रभाग क्रमांक 5 मध्ये आपण आहोत आणि या प्रभाग क्रमांक 5 चे आपले उमेदवार निखिल बुरांडे भाऊ आपल्या सोबत आहेत. निखिल भाऊ, काय सांगाल, काय विकासाचा अजेंडा घेऊन आपण या निवडणुकीत उतरले आहात? आज इथे आमच्या प्रभागात आले आहे, तरी तुम्हीच पाहून घ्या की इथे रोड आणि पथदिवे व्यवस्थित नाहीये, नळ नाहीये व्यवस्थित आणि पाणी दूषित आहे इथलं. आणि याच्यासाठी आम्ही प्रत्येक वेळी नगर परिषद मध्ये जात आहे समस्यासाठी, पण आमच्या समस्याचा अजून तोड निघाला नाही. तर याच्यामुळे आपण निलेश भाऊ आघाडी, गडचांदूर शहर विकास आघाडी याच्याकडून आपण उमेदवारी मागितली आहे. आणि माझ्यासोबत सौ अश्विनीताई कांबळे आणि मी निखिल बुरांडे आणि आमचे नगराध्यक्ष पदाकरिता निलेश भाऊ ताजने, आम्ही तिघं पण असं एक पॅनल बनवलेला आहे. असे आमचे टोटल 19 उमेदवार आहे आणि एक नगराध्यक्ष आहे. आपली थेट लढत कुणाशी होणार आहे? ती थेट लढत आता आम्ही अपक्ष पक्षाकडून शहर विकास आघाडी गडचांदूर कडून आहे. माझ्यासोबत आता काँग्रेस आहे, अपोजिट पर्सन संजू मेंढी आहे, विक्की मून आहे, अब्राम मोहितकर आहे, आणखी चिन्ना गेडाम आहे. असे आम्ही 6 जण उभे आहोत वर्ग ब मधून वर्ग ब. आपण आताच विक्की मूनचा उल्लेख केला की मतदारामध्ये असा एक भाव निमरा की जिवलग मित्र एक आज निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी म्हणून उभे आहात. काय वाटतंय? आम्ही जिवलग मित्र आहे, खास मित्र आहे, लहानपणापासून सोबत राहिलेलो आहोत. पण आज आता लढाई आपली गडचांदूरसाठी आहे, त्यामुळे शहर विकास आघाडी मला मिळाली आणि राष्ट्रवादीकडून त्यांना मिळाली. दुसरीची तर लढत होईलच दोघांमध्ये, दोघही मित्रांमध्ये चुरशीची लढत होईलच हे नक्की. नक्कीच. हे होते गडचांदूर शहर विकास आघाडीचे निखिल भाऊ उरांडे. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 4 चे मतदार आहेत, आपण जाणून घेऊ. सर, काय नाव आपलं? असुटकर. काय समस्या आहे आपल्या या वार्डामध्ये? वार्डाच्या समस्या सांगतो म्हणलं तर भरपूरच आहे, पण नवीन आपल्याला मिळालं पाहिजे, पुराणी नाही पाहिजे, जुने नाही पाहिजे. अच्छा, तुमचा ते जुने बुढेबाडे नाही पाहिजे, यंग पाहिजे. यंग हा नक्कीच विकास करू शकेल आपला. काम नाही करणारच ना, त्याच्यात ऊर्जा राहते ना. कोण आहे आपला? पवन देरकर. काकू खूप बोलत आहे. काकू बोला कोण उमेदवार? आम्हाला एक पवन देरकर पाहिजे. काहून तर आमच्याकडे कोणतीच कामं करत नाही बाकीचे लोक येऊन. त्याच्यासाठी आम्हाला मुलगा तो पाहिजे. अच्छा, समस्या काय आहे आपल्या? समस्या काही नाही, आम्हाला तेच पाहिजे. लाडकी बहीण योजना मिळत आहे का? मिळत आहे, ते मिळो नाही तर समोर नको मिळो, आम्हाला त्याचं काही लेणं देणं नाही, पण आपल्या घरापाशी सगळं चांगलं पाहिजे. अच्छा, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण? हे जोगी. अजिबाई, आपलं मत कुणाला? पवन देरकर. अच्छा, आणि नगराध्यक्षासाठी? आहे शरद जोगी आहे ना. शरद जोगी. काका, आपलं? नागेश बापूराव देवाळकर. गेल्या 5 वर्षापासून असे अनेक समस्या आहे, जे निकम्मे जे नगरसेवक होते ते काही काम करू शकत नाही. कंपनीचा धूळ येते गडचांदूरमध्ये, पुष्कळ धूळ येते, त्या दुष्ट म्हणजे परिणाम होते, काही कर्करोग होते, कुणाला कॅन्सर होते. अशा अनेक समस्या आहेत. या ग्रामीण रुग्णालयामध्ये इथून रेफरच केल्या जाते सगळ्याला, पण असे एकही नगरसेवक नाही आहे इथं. रात्री येणारा झटणारा कोणीच नाही. असा एक पवन देरकर आहे आणि एक दुसरा आहे शरद जोगी आणि तिसरा आहे निशा वैरागडे. हे आपल्याला कॅन्डिडेट पाहिजे गडचांदूर. हे होते गडचांदूर प्रभाग 4 चे मतदार.
लोकराज्य न्यूज टीव्हीच्या माध्यमातून आपण प्रभाग क्रमांक गडचांदूर येथे प्रभाग क्रमांक 6 मध्ये आलेलो आहोत. तरी आपल्या सोबत महिला मतदार आहे. काय सांगाल, कोण नेते आपले प्रश्न सोडवू शकेल? कुठला नगराध्यक्ष? जेव्हाचे देवराव दादा निवडून आले, देवराव दादाकडे आम्ही सगळे प्रश्न मांडू शकतो. कारण तर देवराव दादा आम्हाला मनापासून आवडतो. कारण ते गडचांदूर शहरामध्ये नाल्याचे कामं, रोडांचे कामं, आता उडान पुलिया चालू होता त्यांचे कामं, सगळे कामं व्यवस्थित करतात. लाडक्या बहिणी मानल्या, त्या शहरातील माता बहिणीनं बहिणी मानल्या आणि त्यांनी आहे ना राखीचा कार्यक्रम पण ठेवला. आजपर्यंत राखीचा कार्यक्रम होता, तो पण चालू झाला आणि बहिणीनं आहे ना सगळी व्यवस्था, सगळी सुविधा त्यांनी चालू केली. आम्हाला अरुण भाऊ आणि पार्वताताई आणि देवराव भाऊ हे दाखले. आपला नगराध्यक्ष कोण आवडता नगराध्यक्ष आहे गडचांदूर शहराचा? अरुण भाऊ काय कोण आहे? अरुण भाऊ काय समस्या आहे ताई तुमच्या गडचांदूर शहरामध्ये? आहे रोडचे व्यवस्था व्हायची, नाल्या आपले जे उर्वरित महिलांनी आहे त्यांनी साथ द्यावं. त्याच्या लाडक्या बहिणीचे जे आई चालू तसेच चालू राहिले पाहिजे, त्याची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. जी उर्वरित कामं आहे ते आम्ही करू शकतो. समस्या म्हणून का विकास म्हणून आपण विकासाचंच नाव घेऊन आपण त्या निवडणूक उतरलो आहे. आणि जे काही आता उर्वरित कामं आहे, नाली म्हणा, रोड म्हणा, स्वच्छता, पाणी, हा विकास घेऊन आपण निवडणुकीत आपण उभे आलो. विरोधात काँग्रेस राहील. गडचांदूरच्या रस्त्याची हालत खूप खराब आहे. त्यानंतर गडचांदूर मध्ये जे सिमेंट फॅक्टरीचा जो प्रदूषण आहे तो फार प्रमाणात वाढलेला आहे. त्यानंतर सिमेंट फॅक्टरी मधला जे दुर्गंध तो गडचांदूरला खूप हानिकारक आहे. म्हणजे त्यामुळे लोक खूप त्रासून गेले. तर आमची अशी अपेक्षा आहे की चांगला युवा नेता निवडून यायला पाहिजे. कोण आहे युवा नेता? युवा नेता मध्ये आपल्या इथे निलेश भाऊ ताजने, तर यांचं नेतृत्व खूप चांगलं आहे. त्यानंतर युवा बी त्यांच्या सोबत आहे. निलेश भाऊ ताजने आपल्या समस्या सोडवू शकतील? बिलकुल 100% सोडू शकतात. कारण की त्यांच्यामध्ये तेवढी म्हणजे प्रामाणिकतापणा आहे, तेवढी ताकद आहे त्यांच्यामध्ये युवा लोकांची समस्या सोडवण्यासाठी. आणि गडचांदूरचे समस्त युवा त्यांच्या सोबत आहे. निलेश भाऊला टक्कर देण्याजोगता उमेदवार कोण? मला तर असं वाटत नाही की त्यांना कोणी टक्कर देऊ शकते. कारण की निलेश भाऊ खूप वर गेलेले आहेत, त्यांच्या समोर कोणी आहे नाही. निलेश भाऊ ताजने.